श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात देवी पार्वतीने शंकर देवांना उपवास करून प्रसन्न केले होते. तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना अधिक प्रिय आहे असे समजण्यात येते. या काळादरम्यान शंकर देवांकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं. तसे श्रावण महिन्यात शंकर भगवान हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात. त्यामुळे शिवभक्त या काळात अधिक शिवपूजा हे करत असतात. तसेच या महिन्यामध्ये शिवभक्त कावड घेऊन देखील येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक देखील करतात. भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यात प्रसन्न होतात. तसेच हा महिना भगवान शिवशंकरांना प्रिय असल्याने शिवशंकर भोलेनाथ हे भक्तांचे सर्व त्रास, संकट, दुःख हे दूर करत असतात. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात, प्रत्येक घराघरात हर हर महादेव, हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे. तर आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये पूजा सेवा या आवर्जून करायच्याच आहे. तर आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे. आपण एका झाडाला स्पर्श करायचा आहे की ज्यामुळे आपली सर्व संकटे, दुःख नक्कीच दूर होतील. आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासणार नाही. हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते. वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे. मग आता आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या झाडाची पूजा सेवा करायची आहे, तसेच कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याच्याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आता भगवान शिवशंकरांची पूजा करायचं म्हटलं की पहिल्यांदा येतं तर ते म्हणजे बेलपत्राचं झाड. तर आपल्याला या बेलपत्राच्या झाडाजवळ जायचं आहे. शिवपुराणात बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानांची पूजा करण्याचे महत्त्वाचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करतात. पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तिपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव सर्व शुभेच्छा देतात, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. बेलपत्राची पाने शिवाची ऊर्जा शोषून घेते असे म्हटले जाते. मग आपण या श्रावण महिन्यामध्ये बेलपत्राच्या झाडाची पूजा सेवा ही करायचीच आहे. अगदी तुम्हाला महिनाभर ही सेवा करायची असेल तर महिनाभर देखील तुम्ही करू शकता किंवा फक्त श्रावण सोमवारी किंवा श्रावण शनिवारी जरी बेलपत्राच्या झाडाची पूजा केली तरी पण चालेल. आपण बेलपत्राच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो कसा प्रज्वलित करावा व का प्रज्वलित करावा हे देखील आपण बघणार आहोत. बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वरी देवी, फांद्यांमध्ये दक्षायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा देखील वास असतो असेही सांगितले जाते. शिव पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात असे म्हणतात. आता आपण बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. अगदी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बेलाचं झाड असेल किंवा अगदी तुमच्या शेताच्या कडेला बेलाचं झाड असेल तर तिथे जरी आपण पूजा सेवा केली तरी पण चालेल. एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. तसेच त्यामध्ये वात टाकायची आहे. त्या कापसाच्या वातीला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि काळे तीळ देखील टाकायचे आहे. आता हे पाणी आपण तिथं बेलपत्राच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. आता बेलपत्राच्या झाडाखाली जेव्हा आपण दिवा लावत असतो तर त्या दिव्याची दिशा म्हणजेच वात ही उत्तर दिशेला असेल याची काळजी आपण घ्यायची आहे. आता उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते. यामुळे कुबेर देव देखील प्रसन्न होतात व आपल्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक टंचाई चालू आहे
तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते। आता बेलाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करणे शक्य असेल तर आवर्जून 11 प्रदक्षिणा करायच्या आहे आणि तिथे बसून आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तर तेवढ्या वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बेलपत्राच्या झाडाची ही पूजा सेवा नक्कीच करू शकता। सेवा करून झाल्यानंतर आपण त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे। कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुमची नक्कीच पूर्ण होईल। त्यानंतरचं दुसरं झाड आहे तर ते म्हणजे धोत्र्याचं झाड। आता धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ हे भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत असेल। ज्यावेळी समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी समुद्राच्या पोटातून हलाहल म्हणजेच विषाने भरलेला कलश बाहेर आला। त्यावेळी सर्व देव विष कोण प्राशन करणार हा विचार करू लागले। यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात साचवलं। त्यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं। तसेच धोत्र्याचं फूलही महादेवाला अर्पण केलं जातं। धोत्र्याचे फळ विषारी असल्याने महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी महादेवाच्या चरणात वाहिलेलं एक धोत्र्याचं फूल तुम्ही तुमच्या जवळ नक्कीच ठेवू शकता। यामुळे महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील। धोत्र्याच्या झाडाची देखील आपण पूजा सेवा ही करायची आहे। त्यानंतरचं तिसरं झाड आहे तर ते म्हणजे शमीचं झाड। शमी हा वृक्ष शनीशी संबंधित आहे। शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते। या वनस्पतीची रोज पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते। या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शमीचे झाड घरी आणू शकता, त्याची विधिवत पूजा करू शकता। पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी शमी या झाडाची पूजा सेवा केली होती। तर आपण देखील या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। तसेच आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये शुद्ध जल देखील टाकायचं आहे आणि हे मिश्रण दूध आणि पाणी आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे। शमीच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। शमीच्या झाडाजवळ आपली इच्छा मनोकामना या श्रावण महिन्यामध्ये मागायची आहे। भगवान शिवशंकरांना शमीचे पान आणि बेलाचे पान हे अत्यंत प्रिय आहे। हे त्यांना अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। तसेच पूजापाठमध्येही या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे। असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी आपण नुसती शमीची वनस्पती जरी बघितली तरी पण आपले काम हे पूर्ण होते। कामामध्ये कोणतेही अडचणी अडथळे येत नाही। व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते। शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशीही येतो। त्यामुळे हे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी देखील वाढते। त्यानंतर आपण या श्रावण महिन्यामध्ये केळीच्या झाडाची देखील पूजा करू शकतो। जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात, ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पान हे देवगुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते। केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात। गुरु भगवानांना खास केळी अर्पण केली जाते। तेज, उत्सव आणि विवाह समारंभामध्ये सजावटीसाठी याचा वापर केला जातो। केळीच्या झाडाचे खोड नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे। म्हणूनच गणपती पूजनाच्या वेळी अनेक ठिकाणी त्याची पाने गणेशाला अर्पण केली जातात। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये केळीचं फळ भोग म्हणून दिले जाते। केळीची फळे आणि पाने ही सर्व धार्मिक आणि वैदिक विधींमध्ये वापरली जातात। केळीच्या झाडाजवळ जायचं आहे। केळीच्या झाडाजवळ जाताना आपण शुद्ध जल घेऊन जायचं आहे। तसेच केळीच्या झाडाला आपण थोडीशी हळद अर्पण करायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। तसेच आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची आहे। त्यानंतर आपण केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि या प्रदक्षिणा घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती केळीच्या झाडाजवळ सांगायची आहे। अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही केळीच्या झाडाजवळ सांगू शकता। घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे। तसेच असे म्हणतात की ज्यांना पण नोकरी संबंधित समस्या येत असतील तर त्यांनी आवर्जून एक केळीचं झाड लावावं।
केळीच्या झाडाची जशी जशी प्रगती होत जाते तशी आपली देखील प्रगती होते. मग मंदिराच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये लावलं तरी पण चालेल. अगदी व्यवसाय संबंधित देखील तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतरचं झाड आहे तर ते म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. तसेच स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे. तर आता पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. तर यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. असा दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ थोडेसे काळे तीळ आणि साखर देखील अर्पण करायचे आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करावं. त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकून हे पाणी अर्पण करावं आणि पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. हा उपाय जर तुम्ही श्रावण शनिवारी केला तर अत्यंत लाभदायी ठरेल. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. तसेच मागे वळून बघायचं नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.